नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महा टेस्ट सिरीज यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो। मित्रांनो, आज जी पुणे SRPF गट क्रमांक 1 ची परीक्षा झालेली आहे, त्या परीक्षेमधील 100 प्रश्नांच्या पैकी 46 प्रश्न म्हणजे सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी या एका घटकाचे आहेत। सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी। आता GR मध्ये दिल्यानुसार 25 चा गट आहे की 25 प्रश्नांच्या मध्ये सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी असेल असं सांगितले, पण तरीही 46 प्रश्न एका सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडीवरती आहे। हा एवढा महत्त्वाचा घटक आहे आणि त्याचा आवाका जास्त आहे। पण सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की हे 46 प्रश्न जे आहेत त्यांचं बरोबर उत्तर दिलं की विषय संपेल ना। म्हणजे जे परीक्षेला किंवा आयोग विचारणार आहे, परीक्षेला येणार आहे, अशा प्रश्नांची आपली परीक्षाभिमुख तयारी होणं गरजेचं आहे। आपण वाचन भरपूर केलं असेल, मराठीचा अभ्यास केला असेल, गणित बुद्धिमापनचा अभ्यास केला असेल, ते दोन मिळून 54 प्रश्न आले। मराठी आणि गणित बुद्धिमत्ता हे दोन्ही मिळून। पण उरलेले जे घटक आहेत, चालू घडामोडी, इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, पोलीस प्रशासन, संगणक, या सर्व गोष्टींचा एकत्रितपणे 46 प्रश्न विचारले म्हणजे फार महत्त्वाचा हा विषय झालेला आहे। मग जर अशा प्रकारे आपल्याला तयारी करायची असेल तर आज जे 46 प्रश्न आहेत त्यांचे परीक्षाभिमुख विश्लेषण मी करणारच आहे। तो प्रश्न तुम्हाला दिसेल, समोर डिस्प्ले होईल, त्याच्याशी 4 पर्यायामध्ये काय उत्तर आहे, ते कुठून प्रश्न विचारला गेला, या सर्व गोष्टींची आपण चर्चा करणारच आहोत। पण सर्वात महत्त्वाची बाब अशी आहे की असे असणारे 46, काही ठिकाणी 40 प्रश्न विचारले जातील, काही ठिकाणी 50 विचारले जातील, काही ठिकाणी 20-30, जे काय असतील त्या प्रश्नांची उत्तर आपल्याला बरोबर देता आली पाहिजेत। आणि ते बरोबर उत्तर देण्यासाठी आम्ही महा टेस्ट सिरीज ऑनलाईन ॲप्लिकेशनवरती सर्वात महत्त्वाचं म्हणजे लेटेस्ट सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडीचं ई-बुक पब्लिश केलेलं आहे। आणि हे जे ई-बुक आहे, सामान्य ज्ञान व चालू घडामोडीचं ई-बुक आहे, ते ई-बुक 1500+ प्रश्नांचं आहे आणि अतिशय कमी दरामध्ये 99 रुपयामध्ये हे ई-बुक आम्ही पब्लिश केलेलं आहे। PDF स्वरूपात तुम्हाला मिळेल। त्यासाठी ऑनलाईन ॲप्लिकेशन महा टेस्ट सिरीज हे ऑनलाईन ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या। अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे याची चांगली तयारी होणं गरजेचं आहे। तिथं आपण कमी पडून चालणार नाही, कारण मराठी हा विषय थोडका आहे, आवाका कमी आहे, प्रश्न संख्या 25+ असते, 25च्या दरम्यान असते। गणित बुद्धिमत्ता आवाका कमी आहे, पण GS म्हणजे चालू घडामोडी आणि सामान्य ज्ञान हा घटक जो आहे की आवाका जास्त आहेत, एरिया जास्त आहे, पुस्तकं जास्त वाचावी लागतील आणि त्यातलं लक्षात किती राहणार ना, आमचं बरोबर येणार किती, हा महत्त्वाचा मुद्दा आहे। म्हणजे एक मार्क्स इथं वाढवायचं असेल तर परीक्षेला काय येतं त्या गोष्टींवरती फोकस करणं गरजेचं आहे। मग या ई-बुकमध्ये आम्ही काय दिलेलं आहे, चालू घडामोडी, मग राजकीय आहेत, राष्ट्रीय लेवलच्या आहेत, राज्य लेवलच्या आहेत, आंतरराष्ट्रीय लेवलच्या आहेत, दिनविशेष न चुकता विचारला जातो, दिनविशेष आहेत। त्यानंतर लॉंग फॉर्म विचारले जातात, ते लॉंग फॉर्म आम्ही दिलेले आहेत। त्याचबरोबर संगणकासंबंधी प्रश्न विचारले जातात, तेही प्रश्न दिलेले आहेत। पुरस्कारावरती प्रश्न विचारले जातात, ते पुरस्कार विचारलेले आहेत। आणि त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे पुस्तक आणि लेखक, तेही आम्ही या 1500+ प्रश्नांच्या ई-बुकमध्ये आम्ही दिलेलं आहे। हे ई-बुक फक्त 99 रुपयाला आहे, तुम्हाला PDF स्वरूपात मिळेल, तुम्ही घेऊ शकता। तुम्हाला नक्कीच सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी या विषयामध्ये प्लसमध्ये नेणार, यात काही शंकाच नाही, कारण लेटेस्ट आहे। या 6 महिन्याच्या पासून म्हणजे जानेवारीपासूनचं ते ई-बुक आहे। 6 ते 7 महिन्याचा कालावधी गृहीत धरा, त्या कालावधीतले असणारं चालू घडामोडीचं आहे, लेटेस्ट आहे, प्लस सामान्य ज्ञान जे परीक्षेला फोकस केलं जाईल, परीक्षेला प्रश्न येतील अशा प्रकारचे परीक्षाभिमुख प्रश्न आम्ही त्यात ॲड केलेले आहेत। त्याचबरोबर तुमचा सराव व्हायला पाहिजे, त्यासाठी महासंग्राम
टेस्ट सिरीज आम्ही लॉन्च केलेली आहे, ती सुद्धा 99 रुपयालाच आहे आणि ते टेस्टमध्ये अजून टेस्ट आम्ही वाढवत आहोत. जसजशा आमच्या क्लासच्या टेस्ट होत आहेत तसतसं आम्ही तुमच्याकडं पब्लिश करत आहोत. तुम्हाला मिळेलच ते. म्हणजे फक्त 99 रुपयामध्ये महासंग्राम टेस्ट सिरीज 100 प्रश्नांची एक प्रश्नपत्रिका तयार मिळेल, त्याचं विश्लेषण ही मिळेल. अजून एक महत्त्वाची गोष्ट की आपल्या असणाऱ्या यूट्यूब चॅनलवरती जवळपास सामान्य ज्ञान या एका विषयाचे 60 लेक्चर यूट्यूब चॅनलवरती प्रश्नपत्रिकांच्या विश्लेषणाच्या माध्यमातून मी घेतलेले आहेत. ते तुम्हाला सहाय्यभूत होतील, त्याही टेस्ट तुम्हाला मिळतील. मग त्यासाठी तुम्ही महासंग्राम टेस्ट सिरीजसुद्धा जॉईन करा. ऑनलाईन आहे, ऑनलाईन महा टेस्ट सिरीज ह्या ॲप्लिकेशनवरती तुम्ही जाऊन बघू शकता. त्याचबरोबर सोबत इथं स्क्रीनवरती नंबर आहेत, त्या नंबरशी संपर्क साधू शकता, सर्व माहिती तुम्हाला मिळेल. तर मित्रांनो, आज जी पुणे SRPF गट क्रमांक 1 या परीक्षेमध्ये किंवा SRPF गट क्रमांक 1 मध्ये जे सामान्य ज्ञान विचारलेलं आहे ते आता आपण पाहूया. यामध्ये जो प्रश्न मी विचारणार आहे तो डिस्प्ले केला जाईल आणि मग त्यानंतरची मी माहिती सांगत आहे. ठीक आहे. पहिला प्रश्न बघा, राज्य राखीव पोलीस बलाची स्थापना कोणत्या साली झाली? राज्य राखीव पोलीस दल म्हणजे SRPF ची स्थापना कोणत्या साली झाली? पहिला पर्याय आहे 1948, दुसरा आहे 1947, तिसरा आहे 1960 आणि चौथा आहे यापैकी नाही. SRPF ची स्थापना 1960 साली झालेली आहे. 1948 साली झालेली आहे. पर्याय क्रमांक 1 आणि तो दिवस सुद्धा आहे 6 मार्च 1948 या दिवशी SRPF ची स्थापना झालेली आहे मित्रांनो. म्हणून पर्याय क्रमांक ए बरोबर आहे. हा, 6 मार्च 1948, पण इथं प्रश्न विचारताना 1948 हा दिलाय ऑप्शन मध्ये. 1948 बरोबर आहे, पण वैशिष्ट्य असं आहे की पुढे गेल्यानंतर परत दुसरा प्रश्न विचारलेला आहे, SRPF ची स्थापना कोणत्या दिवशी झाली? तो दिवस आहे 6 मार्च. म्हणजे हा एक प्रश्न झाला. SRPF च्या स्थापनेवरती 2 प्रश्न एकाच प्रश्नपत्रिकेत आजच्या पुणे SRPF गट क्रमांक 1 मध्ये विचारलेले आहेत. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ए, म्हणजे पहिला पर्याय. त्यानंतरचा दुसरा प्रश्न बघा, मुस्लिम लीगची स्थापना कोठे झाली? एक ढाका, दुसरं कोलकाता, तिसरं चितगाव, चौथं मुर्शिदाबाद. तर मुस्लिम लीगची स्थापना ढाका या ठिकाणी झाली, बांगलादेशची असणारी सध्याची राजधानी आहे. मग मुस्लिम लीगची स्थापना ढाका या ठिकाणी झाली, पण कोणत्या वर्षी झाली, कोणत्या दिवशी झाली? मुस्लिम लीगची स्थापना झाली 30 डिसेंबर 1906 या दिवशी. आता 1906 साली 1 ऑक्टोबर या दिवशी काय झालं तर आगा खान यांच्या नेतृत्वाखाली मुस्लिम नेते एकत्र झाले आणि लॉर्ड मिंटोंना भेटले. लॉर्ड मिंटो यांची भेट घेतली आणि लॉर्ड मिंटोंच्या प्रेरणेने, प्रोत्साहनामुळे त्यांनी मुस्लिम लीग स्थापन करण्याचा निर्णय घेतला आणि 30 डिसेंबर 1906 या दिवशी मुस्लिम लीगची स्थापना केली. आणि मग ती कुठे केली? ढाका या ठिकाणी केली. पर्याय क्रमांक ए बरोबर आहे. ठीक आहे. त्यानंतरचा असणारा प्रश्न बघूया. क्योटो करार हा टिंबशी संबंधित आहे. ए लोकसंख्या, बी साधन संपत्ती, सी पर्यावरण, डी बालके. क्योटो करार कशाशी संबंधित आहे तर क्योटो करार पर्यावरणाशी संबंधित आहे. पर्यावरण 1992 साली हा करार झाला होता आणि 1997 साली त्या करारावरती सह्या घेण्यात आल्या. जगामध्ये असणाऱ्या 192 देशांनी या क्योटो करारावरती सह्या केलेल्या आहेत. मग असा असणारा करार जो आहे तो पर्यावरणाशी संबंधित आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे सी पर्यावरण. ठीक आहे. पुढचा प्रश्न आपण बघू.
पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी मालवेअर अथवा व्हायरस नाही. ए वर्म, आता वॉर्म म्हणाय पाहिजे वर्म, त्यानंतर ट्रोजन हॉर्स, त्यानंतर स्पायवेअर, त्यानंतर कीबोर्ड. हे संगणकासंबंधी असणारा हा प्रश्न आहे. वर्म, ट्रोजन हॉर्स आणि स्पायवेअर हे जे आहेत ते व्हायरस किंवा आपण असं म्हणू शकतो ते ॲप्लिकेशन आहेत असं म्हटलं तरी चालेल. पण कीबोर्ड हे डिव्हाइस आहे, इनपुट डिव्हाइस म्हणून त्याचा वापर केला जातो. म्हणजे हे तिन्ही सोडलं तर चौथा डी हा पर्याय जो आहे तो कीबोर्ड इनपुट डिव्हाइस आहे. बाकीचे व्हायरस म्हणू शकतो किंवा त्यांना ॲप्लिकेशन म्हणू शकतो. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे डी. त्यानंतरचा असणारा प्रश्न बघा, युनिसेफ या संघटनेचे कार्य मुख्यत्वे कोणाशी संबंधित आहे? ए स्त्रिया, बी बालके, सी अपंग, डी वृद्ध. तर युनिसेफ नावाची संघटना जी आहे, युनिसेफ या संघटनेचं कार्य आहे बालकांशी संबंधित. बालक पर्याय क्रमांक 2 म्हणजे बी हा पर्याय जो आहे तो बालकांशी संबंधित आहे. मग युनिसेफचं मुख्यालय कुठं आहे? मुख्यालय युनिसेफचं न्यूयॉर्क या ठिकाणी आहे, न्यूयॉर्क. ठीक आहे. मग असणारा या युनिसेफचा लॉंग फॉर्म काय? युनायटेड नेशन्स चिल्ड्रन्स फंड. याचा लॉंग फॉर्म आहे युनायटेड नेशन्स चिल्ड्रन्स फंड ही असणारी युनिसेफ नावाची संघटना आहे. ती बालकांशी संबंधित कार्य करते. आणि या असणाऱ्या युनिसेफची स्थापना कोणत्या वर्षी झाली असेल तर ती स्थापना 1946 ला युनिसेफ स्थापन झाली, 1946. ठीक आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे बी. त्यानंतरचा असणारा प्रश्न आहे, 1789 मध्ये सुरू झालेले मुंबई प्रांतातील पहिलं वृत्तपत्र कोणतं? ए बॉम्बे गॅझेट, बी बॉम्बे कुरिअर, सी दर्पण, डी बॉम्बे हेरॉल्ड. 1789 साली बॉम्बे हेरॉल्ड नावाचं वृत्तपत्र सुरू झालं. डी पर्याय बरोबर आहे, बॉम्बे हेरॉल्ड. बॉम्बे हेरॉल्ड नावाचं वृत्तपत्र इंग्लिश मधून 1789 साली बॉम्बे प्रांतामध्ये म्हणजे सध्याच्या मुंबई प्रांतामध्ये ते सुरू झालं. आता हे असणारं वृत्तपत्र सुरू कोणी केलं असेल? पहिलं वृत्तपत्र आहे ते विल्यम ऑसबर्नर यांनी सुरू केलं, विल्यम ऑसबर्नर. आता प्रश्न असा आहे की हे बॉम्बे हेरॉल्ड जे आहे ते 1791 साली याचं नाव बदलण्यात आलं आणि त्याचं नाव बॉम्बे गॅझेट ठेवलं. याचंच बॉम्बे हेरॉल्डचं रूपांतर 1791 साली बॉम्बे गॅझेट झालं. त्या मधल्या काळामध्ये 1790 साल आलं होतं. 1790 साली बॉम्बे कुरिअर नावाचं वृत्तपत्र यांनी सुरू केलं होतं, बॉम्बे कुरिअर. तेही विल्यम ऑसबर्नर यांनी सुरू केलेलं आहे कुरिअर. हे 1790 साली बॉम्बे कुरिअर म्हणजे आपण असं म्हणू शकतो 1789 ला पहिलं वृत्तपत्र बॉम्बे प्रांतातलं सुरू झालेलं ते बॉम्बे हेरॉल्ड आहे. त्याचंच नामकरण 1791 साली बॉम्बे गॅझेट झालं आणि त्या मधल्या काळात असणाऱ्या 1790 साली हे बॉम्बे कुरिअर ची सुरुवात झालेली होती. आता प्रश्न आहे यामध्ये सी ऑप्शन दर्पणचं आहे. दर्पण हे मराठीतलं पहिलं वृत्तपत्र आहे. दर्पण मराठीतील पहिले वृत्तपत्र. आणि हे सुरू कोणी केलं असेल तर आमच्या बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण सुरू केलेलं आहे. जांभेकरांनी दर्पणची सुरुवात केली आणि ती 1832 साली ते दर्पण नावाचं वृत्तपत्र पहिलं मराठी मधलं वृत्तपत्र प्रकाशित झालं. पहिलं बॉम्बे प्रांतातलं बॉम्बे हेरॉल्ड आणि मराठीतील पहिलं दर्पण लक्षात ठेवायचं. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी म्हणजे चौथा पर्याय. त्यानंतरचा असणारा प्रश्न बघा,
उच्च दर्जाचे लोखंड निर्मितीसाठी खालीलपैकी कोणता धातू वापरला जातो? ए बॉक्साईट, बी मॅंगनीज, सी तांबे, डी सोने. तर या प्रश्नाचं उत्तर आहे बी मॅंगनीज. उच्च दर्जाचं लोखंड तयार करण्यासाठी, लोखंड म्हणजे स्टील तयार करण्यासाठी मॅंगनीजचा वापर केला जातो. मग त्या मॅंगनीज बरोबर लोह वापरलं जातं, कार्बनचा वापर केला जातो आणि मॅंगनीजचा वापर करून हे उच्च प्रतीचं लोखंड तयार केलं जातं. आता प्रश्न आहे बॉक्साईट मुळे काय होतं? बॉक्साईट कशासाठी उपयोगी? बॉक्साईट आणि क्रायोलाइट मधून ॲल्युमिनियमची निर्मिती केली जाते. म्हणजे ॲल्युमिनियमचं धातू कोणते असतील? तर बॉक्साईट आणि क्रायोलाइट आहेत. यामध्ये सोने दिलाय. सोने हा राज धातू आहे, म्हणजे ॲक्वारेजियस शिवाय तो कशातच विरघळत नाही. हा राज धातू आहे. ठीक आहे, म्हणजे सोने हा राजधातू, प्लॅटिनम हा राजधातू आहे. मॅंगनीज लोह निर्मितीसाठी वापरलं जातं, म्हणजे लोखंड निर्मितीसाठी वापरलं जातं, आणि बॉक्साईट ॲल्युमिनियम निर्मितीसाठी वापरलं जातं. हे लक्षात ठेवा. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी मॅंगनीज. त्यानंतरचा असणारा प्रश्न आहे अमोनियाचे रूपांतर नायट्रेट रूपामध्ये होणाऱ्या सूक्ष्म जैव प्रक्रियेला टिंब असे म्हणतात. ए नत्रीकरण, बी नत्र स्थिरीकरण, सी अमोनियाकरण, डी खनिजीकरण. तर नत्र स्थिरीकरणाची प्रक्रिया आहे ही. म्हणून 11चं उत्तर आहे बी, म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे बी. त्यानंतरचा असणारा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता हरितगृह वायू नाही? ए कार्बन डायऑक्साइड, बी क्लोरोफ्लोरोकार्बन, सी हायड्रोजन, डी वरीलपैकी नाही. हे सगळे जे आहेत ते हरितगृह वायू आहेत, त्यामुळे डी पर्याय वरीलपैकी नाही. चौथा पर्याय बरोबर आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा. सेज टिंबच्या विकासाशी संबंधित आहे. ए मत्स्य व्यवसाय, बी शेती, सी उद्योगधंदे, डी पर्यावरण. तर सेज म्हणजे स्पेशियल इकॉनॉमिक झोन, म्हणजे विशेष आर्थिक क्षेत्र. हे जे आहे ते निर्यात क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी आहे आणि उद्योगधंद्यांसाठी हे आहे, म्हणजे आपल्या देशातला मालाची निर्यात जास्त होण्यासाठी सेज क्षेत्र स्थापन केली जातात, विशेष आर्थिक क्षेत्र स्थापन केली जातात. म्हणून याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी उद्योगधंदे. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा. भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? मसुदा समिती म्हणजे ड्राफ्टिंग कमिटी. पर्याय क्रमांक ए पंडित जवाहरलाल नेहरू, बी सच्चिदानंद सिन्हा, सी डॉक्टर राजेंद्र प्रसाद, डी डॉक्टर बी.आर. आंबेडकर. या प्रश्नाचं उत्तर आहे डॉक्टर बी.आर. आंबेडकर. म्हणजे बाबासाहेब आंबेडकर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून त्यांना ओळखलं जातं. मसुदा समिती स्थापन झाली कोणत्या दिवशी? 29 ऑगस्ट 1947 या दिवशी मसुदा समितीची स्थापना झाली. 7 सदस्यीय समितीमध्ये त्या समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक डी बरोबर आहे. मग डॉक्टर राजेंद्र प्रसाद कोण होते? डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे आपल्या संविधान सभेचे कायमस्वरूपी अध्यक्ष होते. डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा हे आपल्या संविधान सभेचे हंगामी अध्यक्ष होते आणि पंडित जवाहरलाल नेहरू हे भारताचे पहिले पंतप्रधान बनले होते. ठीक आहे, म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे डी. त्यानंतरचा असणारा प्रश्न आहे खालीलपैकी योग्य जोडी कोणती योग्य जोडी आहे? बघूया काय काय दिलंय. जोड्या दिलेल्या आहेत, त्यापैकी योग्य जोडी आपल्याला जोड्या लावायच्या नाहीत, पण जी काय जोडी आहे ती योग्य आहे का शोधायचं आहे. काय दिलेलं आहे? जोड्यांच्या मध्ये अरुणाचल प्रदेश दिलं, एका बाजूला राज्य दिले, दुसऱ्या बाजूला राजधानी दिले. ती त्याचीच राजधानी असली तर जोडी योग्य म्हणायचं. डिस्प्ले केलेला आहे प्रश्न बघा. अरुणाचल प्रदेश इटानगर हा पर्याय बरोबर आहे. म्हणजे राज्य सांगायचे असतील तर अरुणाचल प्रदेश ही ची राजधानी कोणती आहे? इटानगर बरोबर आहे. हे राज्य आणि इकडं राजधानी आपण लिहू आणि हाच असणारा पर्याय बरोबर आहे. अरुणाचल प्रदेश इटानगर हा बरोबर आहे. त्यानंतर काय दिलंय? नागालँड आगरताळा. नागालँडची राजधानी कोहिमा आहे, ओ आगरताळा नाही.
नागालँडची राजधानी कोहिमा आहे, आगरताळा ही कुणाची राजधानी आहे? त्रिपुराची राजधानी आगरताळा आहे. आपण पर्यायामध्ये हे दिलेलं नाही बरं का, मी बाजूला लिहितो इकडं. त्रिपुरा आगरताळा असं पाहिजे होतं आणि त्यांनी जोडी कुठं दिली? नागालँडला आगरताळा दिला. चालेल का हो? नाही चालणार. ठीक आहे, असं नका तिकडं. त्यानंतरचा असणारा मिझोराम आहे. मिझोराम हे आपल्या देशातलं राज्य आहे. मिझोरामची राजधानी आयजॉल आहे. मिझोराम ची राजधानी आयजॉल आहे. आणि इथं मिझोरामला काय सांगितलंय? मिझोरामला लावल्या जोडी कोहिमाची. चालेल का? नाही चालत. त्यानंतरचा असणारा प्रश्न आहे, जोडी आहे मणिपूर. मणिपूरची राजधानी कोणती आहे? आपल्या देशामध्ये मणिपूर नावाचं राज्य आहे. मणिपूरची राजधानी इंफाळ आहे. मग त्याला जोडी दिली होती शिलाँग. नाही हो, ती शिलाँग कुणाची आहे? मेघालयची राजधानी शिलाँग आहे. तर मित्रांनो, राज्य आणि राजधानी आपल्याला माहित पाहिजेत. मॅप रीडिंग चांगलं करा आणि हे मॅप जर लक्षात राहिला तर इकडलं राज्य तिकडं आणि इकडली राजधानी तिकडं कधीच होणार नाही. आता राहू द्या, हे विचारलंय, निदान हे पाठ तरी करा. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ए. बरोबर आहे, अरुणाचल प्रदेश इटानगर ही जोडी बरोबर होती. बाकीच्या मी बरोबर जोड्या लिहिलेल्या आहेत, प्रश्नामध्ये चुकीच्या जोड्या दिसतात बघा. ठीक आहे. त्यानंतरचा असणारा प्रश्न आहे, चंपारण्यमधील शेतकऱ्यांचा लढा टिंबटिंबशी संबंधित होता. ए ऊस, बी कापूस, सी भात, डी नीळ. चंपारण्य सत्याग्रह 1917 साली झाला आणि तो नीळ पिकवणाऱ्या शेतकऱ्यांच्या साठी झालेला आहे. नीळ पिकवणाऱ्या शेतकऱ्यांच्या वरती ब्रिटिशांनी नीळ पिकवण्याची सक्ती केली होती आणि त्यासाठी 3 कंठिया पद्धत त्यांनी लागू केलेली होती. म्हणजे जेवढं क्षेत्र आहे त्यापैकी 3 कंठिया क्षेत्रामध्ये कमीत कमी निळीची लागवड केलीच पाहिजे ही सक्ती केलेली होती बिहारमध्ये. बिहारमधल्या चंपारण्य भागात हे झालं आणि ती गोष्ट राजकुमार शुक्ला यांनी महात्मा गांधीजींच्या लक्षात आणून दिली आणि त्या विरोधात चंपारण्य येथे सत्याग्रह करण्यात आला आणि नीळ पिकवण्याची सक्ती कमी झाली. आता प्रश्न होता की नीळ पिकवावी लागायची आणि योग्य दर पण मिळत नव्हता, उत्पन्न पण तेवढं येत नव्हतं, मग पिकवायचं कशाला? आणि त्याच्या विरोधात जे आंदोलन झालं ते निळीशी संबंधित, ते चंपारण्य सत्याग्रह, शेतकऱ्यांचा लढा जो झाला तो निळीशी संबंधित होता. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे डी, पर्याय क्रमांक 4. त्यानंतरचा प्रश्न, आर्य महिला समाज स्त्री सुधारणा करता टिंबटिंब यांनी स्थापन केला. ए ताराबाई शिंदे, बी आनंदीबाई जोशी, सी सावित्रीबाई फुले आणि डी पंडिता रमाबाई. आर्य महिला समाजाची स्थापना पंडिता रमाबाई यांनी केली. पंडिता रमाबाईंना सरस्वती रमाबाई या नावानं सुद्धा ओळखलं जातं. म्हणजे रमाबाईंना पंडिता आणि सरस्वती या पदव्या मिळालेल्या होत्या. आणि मग ही आर्य महिला समाजाची स्थापना कोणत्या वर्षी केली? 1878 साली आर्य महिला समाजाची पंडिता रमाबाईंनी स्थापना केलेली आहे. मग ताराबाई शिंदेनी स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ लिहिला. डॉक्टर आनंदीबाई जोशी यांचं मूळ नाव यमुना होतं, लग्नानंतर आनंदीबाई जोशी झाल्या, त्या पहिल्या डॉक्टर बनल्या. मात्र परदेशात जाऊन त्या डॉक्टर बनल्या, मात्र त्यांना सेवा देता आली नाही कारण त्यांचं अल्पावधीतच निधन झालं. सावित्रीबाई फुले या पहिल्या स्त्री शिक्षिका, हे सांगायलाच नको. आणि काव्य फुले, 52 कशी सुबोध रत्नागर हे पुस्तकं त्यांची प्रकाशित झालेली आहेत. ठीक आहे, म्हणून 22चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 डी. त्यानंतरचा प्रश्न आहे, पुढचा प्रश्न, SRPF स्थापना दिवस कोणता? ए 1 जानेवारी, बी 15 ऑगस्ट, सी 6 मार्च, डी 1 मे, सी 6 मार्च. मी पहिल्याच प्रश्नाला सांगितलं होतं की हे 2 प्रश्न केलेले आहेत SRPF पुणे SRPF गट क्रमांक 1 मध्ये. तर मित्रांनो, असे प्रश्न आहेत जे आयोग विचारायला लागले, जे परीक्षेला विचारलं जातंय, असे असणारे हेरलेले प्रश्न आम्ही आमच्या 1500+ प्रश्नांच्या ई बुकमध्ये समाविष्ट केलंय. ते ई बुक तुम्ही घ्या
त्याचा नक्की तुम्हाला सामान्य ज्ञानमध्ये फायदा होईल. आणि त्याचबरोबर आम्ही महासंग्राम टेस्ट सिरीजसुद्धा लॉन्च केलेली आहे, ते सुद्धा तुम्ही नक्की घ्या. कारण तुमच्या सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी या विषयामध्ये जे पुढं जातील तेच पुढं राहतील, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण याला आवाका जास्त आहे आणि तेवढा आवाका जर जास्त असेल तर त्यामधलं सोनं काय हे शोधावं लागेल. म्हणजे आपण साधं उदाहरण सांगतो, जर सोन्याच्या खाणीमध्ये सोनं शोधायचं असेल तर टनावारी राख बाजूला करावी लागते, धूळ बाजूला करावी लागते आणि त्यावेळी काही किलो किंवा काही ग्रॅम सोनं सापडतं. आणि मग हे 1500+ प्रश्न जे आहेत हे सोनं आहे. तुम्ही टनावारी राख बाजूला सारायची गरज नाही, ती राख आम्ही बाजूला सारलेली आहे आणि त्यातलं सोनं तुम्हाला त्या 1500+ प्रश्नांच्या मध्ये दिलेलं आहे, हे लक्षात ठेवा मित्रांनो. आणि ते ई बुकच्या स्वरूपात आम्ही महा टेस्ट सिरीज या ॲप्लिकेशनवरती दिलेलं आहे. त्याचबरोबर महासंग्राम टेस्ट सिरीजमध्ये सुद्धा जे प्रश्न परीक्षेला विचारले जातील असेच प्रश्न त्या टेस्ट सिरीजमध्ये आम्ही टाकलेले आहेत. तर ते सुद्धा तुम्ही टेस्ट सिरीज जॉईन करा, त्यामध्ये सुद्धा भरपूर आम्ही सराव करून घेऊ. अजून टेस्ट आम्ही वाढवत आहोत, त्याही तुम्हाला त्याच किमतीमध्ये आम्ही देऊ. तर त्यासाठी मित्रांनो काय करा, महा टेस्ट सिरीज ऑनलाईन ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या आणि त्यावरती असणारे जे कोर्सेस आहेत ते बघा. त्याचबरोबर ई बुक आणि टेस्ट सिरीज जॉईन करून टाका. आता त्या संदर्भात अधिक माहितीसाठी आपल्या स्क्रीनवरती नंबर आहे, त्या नंबरला तुम्ही संपर्क साधा. यानंतरचा असणारा पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो. पुढचा जो आहे, खालीलपैकी कोणता ग्रंथ बौद्धांचा धर्मग्रंथ आहे? ए ऋग्वेद, बी आरण्यके, सी त्रिपिटक आणि डी आईने अकबरी. अकबरी पाहिजे, आईने अकबरी. तर बौद्धांचा जो धर्मग्रंथ आहे तो म्हणजे सी त्रिपिटक, सी हा पर्याय आहे. मग ऋग्वेद काय आहे? आमचे जे 4 वेद आहेत, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद, आणि त्यांच्यापैकी सर्वात प्राचीन वेद कोणता असेल तर ऋग्वेद आहेत. आणि ऋग्वेदामध्ये ऋचा आहेत, हे लक्षात ठेवा. त्यानंतरचं आरण्यक जे आहे ते आरण्यक हे वैदिक विभागातलं वाङ्मय आहे. आता आरण्यक कुणाला म्हणायचं तर जे ब्राह्मण्य ग्रंथ आहेत ते वनात जाऊन, अरण्यात जाऊन ज्यांनी त्या ज्ञानाचं पठण केलं, त्या ग्रंथांचं पठण केलं आणि ते सोप्या भाषेत लिहिलं गेलं, असं जे आहे त्याला आरण्यके म्हणतात. आणि ऐन अकबरी 16व्या शतकामध्ये अबुल फजलनं लिहिलेलं आहे. तर मित्रांनो, या बौद्ध धर्म कोणता आहे या प्रश्नाचं उत्तर आहे सी त्रिपिटक. त्यानंतरचा प्रश्न बघा, भारतामध्ये सीमांची सुरक्षा कोणाकडे आहे? ए BSF, बी CRPF, सी CISF, डी RPF. तर BSF बॉर्डर सिक्युरिटी फोर्सकडे सीमांची सुरक्षा आहे. BSF म्हणजे बॉर्डर सिक्युरिटी फोर्स, BSF बॉर्डर सिक्युरिटी फोर्स. CRPF सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स, CISF सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स आणि RPF रेल्वे प्रोटेक्शन फोर्स. हे जे आहेत यापैकी सीमांची सुरक्षा करतात ते BSF म्हणजे बॉर्डर सिक्युरिटी फोर्स. ए हे उत्तर बरोबर आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा, पुढीलपैकी कोणत्या शहरामध्ये मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही? मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ औरंगाबाद, नागपूर आणि पणजी या ठिकाणी आहे. मग मुंबई उच्च न्यायालय कोणकोणत्या राज्यासाठी आहे, कोणकोणत्या केंद्रशासित प्रदेशासाठी आहे? तर मुंबई उच्च न्यायालयाचं कार्यक्षेत्र सांगायचं असेल तर महाराष्ट्र राज्य, त्यानंतर गोवा राज्य आणि दादरा नगर हवेली व दमण दीव हे केंद्रशासित प्रदेश यांच्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाचं कार्यक्षेत्र आहे. आणि आज भारतामध्ये उच्च न्यायालयांची संख्या किती आहेत तर 25 उच्च न्यायालये भारतामध्ये आहेत.
भारतामध्ये 25 उच्च न्यायालय आहेत. त्यानंतरचा म्हणून आता यामध्ये औरंगाबाद, नागपूर, पणजी हे सोडल्यानंतर नवी मुंबई आहे. ते नवी मुंबईला खंडपीठ नाही. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. त्यानंतरचा प्रश्न बघा, खालीलपैकी टिंबटिंब ही संगणकीय भाषा नाही. ए कोबोल, बी जावा, सी C++ आणि डी MMS हे संगणकीय भाषा नाही तर मल्टीमीडिया मेसेजिंग सर्व्हिस आहे. म्हणून याचं उत्तर आहे डी MMS. त्यानंतरचा प्रश्न बघा, महाराष्ट्र राज्याच्या उत्तर सीमेवर कोणता डोंगर स्थित आहे. ए सह्याद्री, बी सातपुडा, सी मेळघाट, डी सातमाळा. तर महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवर सातपुडा पर्वत आहे. तो कसा आहे ते आपण बघूया. बघूया. असा असणार आपला प्रतिकात्मक एक महाराष्ट्र मी काढतोय. तंतोतंत जुळणार नाही पण आपलं हा गृहीत धरू की आपला हा महाराष्ट्र आहे असं समजू सर्वसाधारणपणे. हा प्रतिकात्मक महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्राच्या उत्तरेला ही सातपुडा पर्वतरांग आहे आणि या सातपुडा पर्वतरांगेचा जो या नंदुरबार जिल्ह्यामध्ये भाग येतो त्याला तोरणमाळ पठार म्हणतात. आणि हा जो आपल्या हा मधला जो भाग आहे तो मध्य प्रदेशमध्ये जातो. हा जो अमरावती जिल्ह्यामध्ये भाग येतो त्याला गाविलगड टेकड्या म्हणतात आणि हे आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे. आपल्या महाराष्ट्राचा विचार केला तर गोंदिया जिल्ह्यामध्ये दरेकसा टेकड्या आहेत. गडचिरोली जिल्ह्यामध्ये चिरोली भांबडागड आणि सुरजागड टेकड्या आहेत. नांदेड जिल्ह्यामध्ये निर्मल डोंगररांग, मोदखेड डोंगररांग आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दक्षिणेला तेरेखोल नदी आहे. इथं दमणगंगा नदी आहे. इथून असा सह्याद्री पर्वत आहे. हे सगळं मी नकाशामध्ये दाखवलंय. ते कुठं दाखवलंय तर आपल्या असणाऱ्या ऑनलाईन बॅचमध्ये महा टेस्ट सिरीज ऑनलाईन ॲप्लिकेशनवरती पोलीस भरतीसाठी खास ऑनलाईन बॅच आपण लॉन्च केलेली आहे आणि ते लेक्चर जवळपास 500 लेक्चरचं तो कोर्स आहे. आणि तो जर कोर्स जॉईन केला तर हे नकाशे सहित कोणत्या ठिकाणी काय आहे आणि महाराष्ट्राच्या सभोवती काय आहे, भारताच्या सभोवती काय आहे, भारतात काय आहे, या सगळ्या गोष्टी मी नकाशाचा वापर करून सुद्धा तुम्हाला दिलेले आहेत मित्रांनो. तर मित्रांनो त्यासाठी तुम्ही ऑनलाईन कोर्स कमी किमतीचा आहे, फारसा नाही तर 1299 किमतीचा आहे. तो ऑनलाईन कोर्स घरी बसल्यासुद्धा तुम्ही करू शकता. तर तोही तुम्ही बघू शकता, तोही तुम्ही जॉईन करू शकता. ठीक आहे. त्यानंतरचा असणारा पुढचा म्हणजे याचं उत्तर आहे सातपुडा पर्वत. सह्याद्री इथं आहे, हा सह्याद्री. त्यानंतर पुढचा दिलं होतं सातमाळा. सातमाळा डोंगर असा आहे, हा सातमाळा आहे म्हणजे सातपुडाच्या खालच्या बाजूला सातमाळा डोंगर रांग आहे. त्यानंतर पुढं दिलं होतं मेळघाट. मेळघाट इथं आहे, आपल्या अमरावतीमध्ये मेळघाट आहे. त्याचा उत्तरेचा विषय उत्तर भागातच पण शेवटी पर्वतरांग पाहिजेला आहे. तर मेळघाट व्याघ्र प्रकल्प म्हणा, अभयारण्य म्हणा जे आहे गुगामल आणि मेळघाट हा जो आहे तो अमरावतीमध्येच आहे. तर मित्रांनो याचं उत्तर आहे बी सातपुडा. त्यानंतरचा असणारा प्रश्न आहे नाबार्ड प्रत्यक्षपणे टिंबला पतपुरवठा करते. ए राज्य सहकारी बँक, बी व्यापारी बँक, सी कृषी बँक, डी प्राथमिक पतपुरवठा संस्था. आता नाबार्ड ही कृषी बँक आहे तर याचा नाबार्डचा लॉंग फॉर्म काय आहे, नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट. आता या नाबार्डची स्थापना झाली ती 12 जुलै 1982 रोजी झालेली आहे. म्हणून हे नाबार्ड प्रत्यक्षपणे कृषीसाठी म्हणजे शेतीसाठी काम करत आहे. याचं उत्तर आहे सी कृषी बँक. कृषी बँक म्हणून ते कार्यरत आहे. त्यानंतरचा असणारा
पुढचा प्रश्न बघूया की NIV नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी कोठे आहे? ए पुणे, बी नाशिक, सी नागपूर आणि डी दिल्ली. तर जे NIV म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी पुण्यामध्ये आहे. मग नाशिकमध्ये मेरी आहे. नाशिक मेरी म्हणजे मेरी नाशिक म्हटलं तरी चालतं. मेरी म्हणजे MERI. आणि निरी नागपूरमध्ये आहे. निरी नागपूर. मग मेरीचा लॉंग फॉर्म काय? मेरीचा लॉंग फॉर्म तर महाराष्ट्र इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट आणि निरीचा लॉंग फॉर्म नॅशनल एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट निरी. निरी नागपूर, मेरी नाशिक आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी पुणे. तर मित्रांनो 39चं उत्तर आहे ए. त्यानंतरचा प्रश्न म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे ए. त्यानंतरचा असणारा प्रश्न जो आहे तो म्हणजे भारताच्या नियंत्रक आणि महालेखा परीक्षकाची नियुक्ती टिंबटिंबकडून होते. भारताचे नियंत्रक व महालेखा परीक्षक म्हणजे कॅग, कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल, जे कॅग आहेत त्यांची नियुक्ती कोण करतं? तर राष्ट्रपती करतात. ए राष्ट्रपती, बी पंतप्रधान, सी वित्तमंत्री आणि डी सभापती. तर राष्ट्रपती हे कॅगची नियुक्ती करत असतात, त्यांना अधिकार आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ए राष्ट्रपती. त्यानंतरचा असणारा प्रश्न बघा, खालील नमूद सह्याद्रीतील प्राकृतिक भूरचनांचे उत्तर दक्षिण अभिमुखता करून क्रम लावा. ए कुंभारली, बी वरंधा घाट म्हणजे कुंभारली घाट, वरंधा घाट, सी रायगड किल्ला, डी प्रतापगड किल्ला. आता यांचा क्रम असा आहे, उत्तरेकडून दक्षिणेकडे आम्हाला क्रम दाखवायचा असेल तर उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम कसा येईल? बघा, ही दिशा असते नकाशाची उत्तर आणि मग इथून कसा कसा आलेला आहे. इथं जो आहे इथून आपण 4-5 ठिकाणं हे करू. काय बिघडलं? याच्यावरून इकडे आलं तर यामध्ये काय महाराष्ट्रात उत्तरेकडून दक्षिणेकडे येताना बघा, पहिला रायगड किल्ला, त्यानंतर वरंधा घाट, रायगड किल्ल्याच्या नंतर त्यानंतर प्रतापगड आणि त्यानंतर कुंभारली घाट. आता वरंधा घाट जो आहे महाड पुणे जोडतो आणि कुंभारली घाट कराड चिपळूणला जोडतो. आणि मग यांचा असणारा क्रम ABCD मध्ये काय आहे बघूया. वरून असा येतोय तर ए दिला होता कुंभारली, इथं ए लिहू. त्यानंतर काय, वरंधा घाट बी दिलाय, बी लिहू. त्यानंतर रायगड किल्ला सी आणि प्रतापगड डी. CBDA हा जो असणारा पर्याय आहे, या पर्यायामध्ये CBDA हा बी पर्याय म्हणजे 2 नंबरचा पर्याय आहे, ते त्याचं उत्तर आहे. ठीक आहे. त्यानंतरचा असणारा प्रश्न बघूया मित्रांनो, खालीलपैकी कोणते पक्षी अभयारण्य नाही? ए सलीम अली पक्षी अभयारण्य गोव्यामध्ये आहे, बरोबर आहे. नाल सरोवर हे सुद्धा पक्षी अभयारण्य गुजरात राज्यामध्ये आहे. केवलादेव पक्षी अभयारण्य राजस्थान राज्यामध्ये आहे. आणि डी जे आहे ताडोबा हे राष्ट्रीय उद्यान आहे. ताडोबा अंधारी त्यामध्ये व्याघ्र प्रकल्प आहे, हे पक्षी अभयारण्य नाही. तर मित्रांनो ते राष्ट्रीय उद्यान आणि ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प आहे आणि तो महाराष्ट्र राज्यामध्ये आहे. म्हणून याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, चौथा. तर मित्रांनो परत एकदा मी तुम्हाला सूचना करतो, अजूनही वेळ गेलेली नाही. आम्ही अशा पद्धतीनं सगळी विश्लेषणं प्रश्नपत्रिकांची दिलेलीच आहेत. त्याचबरोबर प्रश्नपत्रिकांचं हे आहे लेक्चर्स मी स्वतः भूगोलची घेतलेत, सामान्य ज्ञानची लेक्चर्स मी घेतलेली आहेत आणि वेगवेगळ्या विषयाचं तज्ज्ञ मार्गदर्शक आमचे असणारे अंकगणित बुद्धिमत्तेचे मार्गदर्शक आहेत ते तुपे सरांनी अंकगणित बुद्धिमत्तेचे लेक्चर्स घेतलेले आहेत आणि परीक्षाभिमुख लेक्चर घेतलेले आहेत मित्रांनो. तसा असणारा आमचा महा टेस्ट सिरीजवरती ऑनलाईन पोलीस भरतीचा कोर्स आम्ही लॉन्च केलेला आहे. काही लोकांना फक्त अंकगणित बुद्धिमत्ता पाहिजे त्यांच्यासाठी ते सेपरेट केले, काही लोकांना मराठी फक्त पाहिजे त्यांच्यासाठी मराठी सेपरेट केले,
काही लोकांना सामान्य ज्ञान पाहिजे ते सेपरेट केले आणि काहींना सर्वच पाहिजेल आहे तेही एकत्र दिलंय। पण एकत्र कोर्स खरेदी केला तर तुम्ही टेस्ट सिरीज सुद्धा तुम्हाला मिळते। बाकीच्या सर्व गोष्टी म्हणजे मराठी, अंकगणित बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञान विषयाचे लेक्चर्स आणि ही टेस्ट सिरीज सुद्धा तुम्हाला फ्रीमध्ये मिळते। तर मित्रांनो, हे एकत्रितपणे कमी पैशामध्ये मिळत असेल तर ऑनलाईन कोर्स खरेदी करू शकता। समजा तुमचा अभ्यास झालाय असं वाटतंय, ठीक आहे, मग सरावसाठी महासंग्राम टेस्ट सिरीज लॉन्च केलेली आहे। त्याचबरोबर ई बुक आम्ही PDF स्वरूपात पब्लिश केलंय, तेही तुम्ही खरेदी करा, त्याचा नक्की तुम्हाला फायदा होईल। तुमचं सिलेक्शन त्यामध्येच आहे हे लक्षात ठेवा। तर मित्रांनो, थांबूया। आज जी पुणे SRPF गट क्रमांक 1 ची प्रश्नपत्रिका झाली त्यातला 25 प्रश्नांचं विश्लेषण आपण पाहिलेलं आहे। अजून 21 प्रश्नांचं विश्लेषण आपण पुढच्या भागामध्ये, पुढच्या लेक्चरमध्ये घेणार आहोत। तर मित्रांनो, अभ्यास करत राहा, पुस्तकं वाचत राहा आणि महा टेस्ट सिरीज ऑनलाईन ॲप्लिकेशन डाउनलोड करायला विसरू नका। तर मित्रांनो, थांबूया। धन्यवाद।